श्री स्वामी समर्थ. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा आजचा दिवस तुमचा कसा होता. आणि आज होता श्रावण सोमवार, तर मी चालले होते मंदिरात. तर बघितलं तर चेहरा माझा एवढा काळा का दिसतो हे बघितलं, पण नंतर समजलं लाईटच नाही लावली. मी तर खूप गोरी आहे, लाईट नसल्यामुळे काळी दिसत होते. आता दिसते ना. सो मी तयार होऊन चालले होते. नॉर्मलचा मेकअप केला. मेकअपच्या आधीचा लुक आणि मेकअपच्या नंतरचा लुक माझा तुम्ही बघू शकता. नॉर्मलचा मेकअप वगैरे केला. काजळ, लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल, पाऊंड्स पावडरशिवाय काहीच नाही. दॅट्स इट. एवढंच माझा मेकअप आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही लावत. तुम्ही बघू शकता. आणि जे काजळ आहे ते माझं मी का तुम्हाला दाखवते, कारण खूप छान आहे. जर कधी कोणाला यूज करायचं असेल ते वाला काजळ तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये प्लीज सांगत जा. आणि खूप छान लोकांचा प्रतिसाद भेटतो आहे मला माझ्या व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच त्या सगळ्यांसाठी. असा सपोर्ट राहू दे शेवटपर्यंत. मी छान तयार वगैरे झाले. माझं हेअर कट केलेलं आहे मी नवीनच, त्याच्यामुळे माझे केस छान दिसत आहेत. नाहीतर आधी माझे केस तर जाडूसारखे होते, तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, थोडंसं आहे. म्हणजे मोस्टली मी केस कधी कट नाही करत, पण आताच्या वेळेस केले खूपच जास्त खराब झाले होते. सो मी छान असे तयार वगैरे झाले. आणि तुम्ही बघू शकता मेकअपच्या आधी मेकअपच्या नंतर काहीच डिफरंट नाही. मी जास्त हेवी मेकअप तसा पण नाही करत. आणि जेव्हा काही ट्रेडिशनल वगैरे असेल सो मी तेव्हा करते, पण नॉर्मल वेमध्ये नाही करत. आणि छान तयार वगैरे झाले, कारण का निघायचं होतं मला मंदिरासाठी. आज माझी सुट्टी होती ना, आणि श्रावणातला दुसरा सोमवार होता, माझा उपवास होता. आणि मी श्रावणी सोमवार जे उपवास करते ते बिना मिठाचं करतं, म्हणजे मी काहीच नाही खात. मग छान तयार झाले, पण चष्म्याशिवाय काहीच नाही. मला खूप साऱ्या लोकांनी सजेस्ट केलं की तू लेन्स वगैरे वापर वगैरे, ते यूज कर. पण नाही, आता चष्म्याची सवय झाली ना, सो नाही सुटत. म्हणून मी चष्माच वेअर करते. आणि मला चष्मा नसेल तर करमत पण नाही. छान तयार वगैरे झाले. आणि व्हाईट कलरचा ड्रेस घातला होता, सोमवार आहे म्हणूनच. आणि ते पण आमच्याकडे एक लेडी डॉन आहे, आमच्या घरी असते ती लेडी डॉन. तिने व्हाईट ड्रेस घातला होता म्हणून तिचा बघून मी पण घातला. माझ्याकडे पण होता ना म्हणून. छान असा मी ड्रेस वगैरे घातला, छान तयार झाले. टायमिंग बघितलं तर काय 4:45 वाजले होते. मग म्हटलं तर आवरायचं पटकन निघेल, कारण मंदिर थोडंसं दूर होतं म्हणून चालले होते. म्हणून आज मंदिर सोमवार वेळ पण आहे तर मंदिरात पण जावं. आणि त्याच्यानंतर थोडंसं शॉपिंग पण करायची होती म्हणून हे चंदननगरचं भाजी मार्केट 6 सीटरमध्ये गेले. कोणीच नाही. एक एक वेळा त्या 6 सीटरमध्ये बसायला जागा नाही भेटत. आता बघा किती रिकामी 6 सीटर आहे. काय चालणार, दुपारची वेळ होती ना म्हणून जास्त गर्दी नाही. मग छान अशी मी म्हणजे गेले 6 सीटरमधून मंदिरात गेले, फुलं वगैरे घेतले आणि छान दर्शन घेतलं. सोबत व्हिडिओ काढायला कोणीच नसतं म्हणून मी माझा व्हिडिओ मीच काढत असते. मग मी छान मंदिरात गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. व्हिडिओ काढायला कोणी नसल्यामुळे मी स्वतःचा व्हिडिओ स्वतःच काढला. माझ्या आधी दर्शन घेऊन आले आणि नंतर व्हिडिओ काढला. छान दर्शन पण झालं. तिथे बसून आणि दुपारची वेळ होती, गर्दी नव्हती, कारण ऑफिसमध्ये लोक सुटल्यानंतर गर्दी होते. गर्दी पण नव्हती. छान दर्शन झालं. तिथून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी, गणपती बाप्पा, साईबाबा, गजानन महाराज आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज पण होते. बाहेर बघितलं तर हे लोक फुलं वगैरे विकत होते. मस्त यांचा धंदा होतो आहे आपल्या श्रावणमध्ये. तिथून मग तुम्हाला कळलंच असेल मी कुठं चालली आहे, म्हणजे कुठे आली आहे. येस, मी आले होते राख्या घेण्यासाठी. 4 भाऊ आहेत ना, चौघांसाठी राख्या घ्यायला आले होते. स्वतःच्या मनानंतर काय घेऊच शकत नाही मी, कारण माझ्याकडे लेडी डॉन आहे ना, तिच्या पसंतीनेच करावं लागतं. मग तिला कॉल केला, मग तिने चूज केल्या राख्या. मग मी राख्या वगैरे चूज केल्यानंतर मग आम्ही त्याचं सगळं बिलिंग वगैरे ठरवलं. टोटल आम्हाला राख्या घ्यायच्या होत्या 9 म्हणजे दोघींच्या मिळून 2-2 राख्या 8 झाल्या. मामासाठी एक, माझे मामा पण आहेत ना, ते तर रक्षाबंधनला कधी येतच नाहीत. पण ठीक आहे, माझ्या मम्मीला आस असते प्रत्येक रक्षाबंधनला म्हणून घेऊन ठेवते राखी ती. माझा भाऊ येईल तर बांधेल, पण माझे मामा नाही येत. माहीत नाही काय आता त्यांचं त्यांना माहिती. एनिवे, ते त्यांच्या बहीण भावाचं पर्सनल आहे. माझं बोलते मी. राख्या वगैरे घेतल्या, सिलेक्ट केल्या. बिलिंगच्या वेळेला बाप रे बाप, 2 मिनटं मलाच प्रश्न पडला, एवढे महाग राख्यांचं झालं 850 रुपये. मग मी ज्या राख्या चूज केल्या होत्या त्या ठेवून दिल्या बाजूला, दुसऱ्याच राख्या घेतल्या. 350मध्ये चौघांना निपटवलं, विषय हार्ड. राख्या वगैरे घेतल्या आणि तिथून राख्या घेऊन मी बाहेर निघले. त्याच्यानंतर मी गेले DTTCमध्ये, कारण मला राख्या पाठवायच्या होत्या कर्नाटकला.
मग मी तिथं गेल्यानंतर त्या राख्या वगैरे त्यांना दिल्या. आणि ॲक्च्युली लिक्विड गोष्टी नाही देऊ शकत आपण पोस्टाने. सो म्हणून मी 2 किटकॅटच्या चॉकलेट पण आणले. तिथे गेल्यानंतर त्यांना पिनकोड वगैरे सांगितलं. मस्त ते एन्व्हलप दिलं त्यांनी. एन्व्हलपवरती मी माझ्या भावाचं नाव वगैरे टाकलं. त्याच्यामध्ये मी चॉकलेट वगैरे ठेवले आणि त्याला पाठवून दिले. असा होता हा माझा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्रावणी सोमवारच्या